हॅलो फ्रेंड्स, माझ्या युट्यूबच्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण निफ्टी, बँक निफ्टी, मिड कॅप, स्मॉल कॅप आणि काही ब्रेकआउट स्टॉक बघणार आहोत. तर चला मग आपण निफ्टीचा चार्ट बघूया. निफ्टीचा चार्ट आपण डिटेलमध्ये बघत आहोत. तर इथं बघा, हेड अँड शोल्डर पॅटर्न तयार झालेलं होतं. ही एक वॉर्निंग होती मार्केटला आणि इथून आपण एक ट्रेड लाईन काढलेली होती आणि तिथून हे बघा मार्केट एवढं फॉल आल्यानंतर इथं पुन्हा रिटेस्ट केलं आणि पुन्हा ही मार्केट खाली आलेलं आहे. निफ्टी अशा प्रकारे खाली आलेली आहे. पुन्हा एकदा इथं ट्रेंड लाईनला टेस्ट केलं आणि निफ्टी ही इथं बघा ब्रेक झालेली आहे. तर इथं ही ट्रेंड लाईन जी आहे इथं बघा रेजिस्टन्स 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 आणि ती सपोर्टची लाईन मारलेली होती ती आता ब्रेक केलेली आहे. नंतर बघा इथं कन्सोलिडेशन होऊ शकतो आणि इथं बघा जसा हा जो हाय आहे हा लो आणि बघा इथं लो येऊ शकतो आणि जर निफ्टीने ब्रेक केला 21,000 आता जर बघायला गेलं तर निफ्टीचं टार्गेट आहे 21,838. त्यानंतर निफ्टी येऊ शकते 20,200 पर्यंत निफ्टी येण्याची शक्यता आहे. तर आपण बघत आहोत की मी इथं आपण थंबनेल असं टाकलाय की मार्केट अजून किती पडणार. मार्केट मध्ये जर इथपर्यंत जर निफ्टी आली, समजा जर आता हा जो फॉल आहे तो 21,000 21,800 पर्यंत जाऊ शकतो. नंतर जर इथं कन्सोलिडेशन जर झालं आणि पुन्हा जर पडलं 20,000 पर्यंत मार्केट ही येऊ शकतं. तर हे आन्सर आहे की मार्केट इथपर्यंत येऊ शकतं. पण जर चार्ट जर बदलला तर आपण बघू शकतो की पुढं काय. त्यानंतर पुढचा चार्ट आहे बँक निफ्टी. बँक निफ्टी मध्ये बघा, बँक निफ्टीचा हा चार्ट आहे. बँक निफ्टी मध्ये बघा इथं हा रेजिस्टन्स रेजिस्टन्स रेजिस्टन्स, इथं सपोर्ट, इथं सपोर्ट, इथं सपोर्ट, इथं सपोर्ट. इथं बँक निफ्टीमध्ये असं काही फारसं दिसत नाहीये, पण इथं बघा एक पॅटर्न असं तयार होऊ शकतो. इथं एक डब्ल्यू पॅटर्न तयार होण्याची शक्यता आहे. पण जर हे पॅटर्न सुरू असताना जर इथं फॉल आला आणि ही ट्रेंड लाईन जर ब्रेक केली तर 44,138 ला बँक निफ्टी येऊ शकते. अशा प्रकारे हा बँक निफ्टीचा चार्ट आहे. आता बँक निफ्टीमध्ये कोणत्याही प्रकारचं टफ दिसत नाहीये. तर आपण हे काही चार्ट बघत आहोत ते कोणत्याही प्रकारचं ऑप्शन ट्रेडिंग साठी बघत नाही आहे. आपण हा चार्ट बघत आहोत की आपल्याला चांगले ब्रेकआउट स्टॉक मिळावे आणि आपण त्यामधून आपण काही स्टॉक हे निवडू शकतो. तर बँक निफ्टीचा चार्ट बघितला तर आपण इथं जर विश असेल तर बँक निफ्टीच्या चार्ट मध्ये आपण बँकेचे स्टॉक हे बघू शकतो. नंतर मिड कॅप मध्ये बघा इथं हा रेजिस्टन्स आणि इथे सपोर्टची लाईन मारलेली आहे, ही ब्रेक झालेली आहे. नंतर इथे रिटेस्ट करून पुन्हा खाली येण्याच्या तयारीत आहे. तर 45,371 पर्यंत येऊ शकतो. याचा जर तुम्ही हाय बघितला तर इथं बघा इथपर्यंत हाय हा मारलेला होता. त्यानंतर बघा इथं आलं, नंतर मग यालाही आपण लोअर हाय हायर लो इथं बघा नंतर पुन्हा खाली आलेला आहे. तर जर इथं ऑलरेडी ब्रेक केलेला आहे, रिटेस्ट केलेला आहे, 45,371 पर्यंत हे येण्याची शक्यता आहे. आतापर्यंतच्या मिड कॅप निफ्टी मध्ये आपण बघत आहोत. नंतर पुढचा चार्ट आहे स्मॉल कॅपचा. स्मॉल कॅप मध्ये बघा सेम पॅटर्न इथं मिड कॅप निफ्टी सारखं इथं बघा रेजिस्टन्स आणि आपण इथं लाईन मारलेली होत्या सपोर्टची लाईन सुद्धा इथं ब्रेक केलेली आहे. रेजिस्टन्स सपोर्टच्या लाईन आपण म्हणत होतो. हे बघा इथं पुन्हा रिटेस्ट करून पुन्हा आलेले आहे आणि आता पुन्हा एकदा रिटेस्ट केलेला आहे आणि रिटेस्ट केल्यानंतर पुढे हे नाही खाली येत आहे. 14,100 हे एक निफ्टीचं आपण स्मॉल कॅप निफ्टीचं हे टार्गेट दिसत आहे. बघा इथं हाय हा इथं बघा लोअर हा बघा हायर लो नंतर इथं 14,100 पर्यंत इथं दिसत आहे. स्मॉल कॅप इंडेक्स येण्यास तयार आहे. जो आपण जसं बघत आहोत तर 14,100 आपण हे बघू शकतो की इथपर्यंत स्मॉल कॅप निफ्टी येऊ शकतं. त्यानंतर ही वरती जाण्याची शक्यता आहे. तर कशावरून, तर बघा इथं जर 200 आणि 100 EMA चे आपण जर जर मुव्हिंग ॲव्हरेज जर बघितलं तिथं बरोबर तिथं सपोर्ट घेत आहे. अशा प्रकारे आपण बँक निफ्टी, मिड कॅप, स्मॉल कॅपचे आपण हे चार्ट बघितलेले आहेत. नंतर मला एक स्टॉक मिळालेला आहे. स्टॉक मी बघितल्यानंतर ते एक स्टॉक आहे, त्याचं नाव आहे नारायण हृदयालयामध्ये बघा एक इथं जबरदस्त असा व्हॅल्यूम सुद्धा दिसत आहे आणि बघा इथं रेजिस्टन्स आणि इथं बघा ब्रेकआउटची लाईन आलेली आहे. इथं सपोर्ट आणि इथं जबरदस्त असा व्हॅल्यूम सुद्धा आलेला आहे. स्टॉकची प्राइस आहे 1465 रुपये. तर तुम्ही इथं स्टॉप लॉस इथे लावू शकता 1440 रुपयापर्यंत आणि टार्गेट इथं बघू शकता, कारण स्टॉक हा जर बघितलं तर लाईफ टाईम हायला
आता क्लोजिंग झालेली आहे. तर स्टॉपला इथे टार्गेट असू शकतो 1560 रुपयापर्यंत याचं टार्गेट हे दिसत आहे. तर या स्टॉकचं नाव आहे नारायण हृदयालया. तर आपण अशा प्रकारे आपण निफ्टी, बँक निफ्टी, मिड कॅप, स्मॉल कॅपचे चार्ट आपण बघितलेले आहे. अशा प्रकारचे व्हिडिओ जर बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. थँक्यू.